लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. राणी कृष्णाला म्हणजेच सिंधूला विचारत असते की समजा मी गोदा मावशीला मुलगी दत्तक घेण्यास मदत केली तर तुम्ही हे घर सोडून जाल ना. आणि त्यावर कृष्णा म्हणते हो, जर तू आम्हाला मुलगी दत्तक घेऊन दिली तर आम्ही लगेच हे घर सोडून जाऊ. आणि ते ऐकून राणी खूपच खुश होते. ती म्हणते मग ठीक आहे, मी माझ्या पार्टनरसोबत बोलते आणि तुला तसं सांगते. आणि मग ती हसतच तेथून जाण्यासाठी निघते. मात्र कृष्णा तिला म्हणते की थांब, बस इथे. त्यामुळे राणी आश्चर्याने तिच्याकडे बघू लागते. काय झालं तिला कळत नाही. तर कृष्णा तिला बसायला सांगते आणि मग तिला विचारते की माझी नेल पेंट घेऊन कुठे चाललीस तू. आणि ती राणीच्या हातून तिची नेल पेंट काढून घेते. त्यावर राणी म्हणते की ही चुकून माझ्याकडे राहिली होती. आणि मग ती नेल पेंट सिंधू समोर ठेवते आणि रागातच तेथून निघून जाते. तर सिंधू मनाशी म्हणत असते की हिचा पार्टनर कोण आहे ते आता शोधून काढायलाच हवं आणि लवकरात लवकर माझ्या सावीला परत मिळवायला हवं. त्यानंतर मग ती गोदा मावशीकडे जाते. गोदा मावशी त्यांच्या खोलीतच असते. तर कृष्णा तिला जाऊन सांगते की मावशी, ती मधू आता आपल्या जाळ्यात अडकली आहे. आणि त्यामुळे मावशी तिला विचारते की नेमकं काय झाले कृष्णे. त्यामुळे मग सिंधू तिला घडलेला सगळा प्रकार सांगते. तर गोदा मावशी म्हणत असते की मला तर नव्हतं वाटलं की ती बाई आपल्याला एवढी मदत करेल म्हणून. आणि त्यावर कृष्णा म्हणते कारण आता त्यांची खात्री पटली आहे की आपण सिंधू नाही तर कृष्णाच आहे. त्यामुळे मग ती आपल्याला मदत करायला तयार झाली. आणि तसंही ती सावीची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर किती दिवस ठेवेल ना. कधी ना कधी ती ही जबाबदारी झटकून टाकायचा प्रयत्न करेलच. आणि आपण त्याच संधीची वाट बघायची. आणि ते ऐकून गोदा मावशीसुद्धा खुश होते आणि ती सिंधूचं म्हणजे कृष्णाचं कौतुक करत असते. मात्र तितक्यात राजश्री त्या ठिकाणी येते आणि ती विचारते की कोण आहे कृष्णा. त्यामुळे सिंधूला आणि गोदा मावशीला तर धक्काच बसतो. त्या दोघीजणी आश्चर्याने राजश्रीकडे बघत असतात. तर राजश्री विचारत असते की कोण आहे कृष्णा. ही गोदा सिंधूला कृष्णा का म्हणते आणि त्यामुळे सिंधूला काय उत्तर द्यावं तिला कळत नाही. राजश्रीला समजवण्याचा प्रयत्न करत असते की कृष्णा नाही, ही मला सिंधूच म्हणत होती. मात्र राजश्री काही ऐकून घ्यायला तयारच नसते. ती म्हणते की मी माझ्या स्वतःच्या कानांनी ऐकलंय की गोदा तुला कृष्णा म्हणूनच हाक मारत होते. आणि तितक्यात राघवसुद्धा त्या ठिकाणी येतो आणि हा सगळा प्रकार बघून त्यालाही धक्काच बसतो. आता राजश्रीला काय आणि कशा प्रकारे समजवायचं हे त्यालाही कळत नसतं. आणि मग त्यानंतर सिंधू राजश्रीला सांगू लागते की ही आहे आपली गोदा मावशी. आपण नांदगावला राहत होतो ना तेव्हा ही आपल्या घराजवळ राहायची. ही आपली मानलेली मावशी आहे. आणि जेव्हा मी लहान होते ना तेव्हा मला दूध, तूप, लोणी असे सगळे पदार्थ खायला खूप आवडायचे. आणि आपण मग हिच्याच घरात जाऊन हे सगळं काही खात बसायचो. त्यामुळे मग ती आपल्याला प्रेमाने तेव्हा कृष्णा म्हणायची. कृष्णा म्हणजे कान्हा. आणि ते ऐकून राजश्री तिच्याकडे आश्चर्याने बघतच राहते. तर मग कृष्णा म्हणत असते तेव्हापासूनच गोदा मावशी आपल्याला कृष्णा म्हणते. मात्र राजश्रीचा यावर इतक्या सहजासहजी विश्वास बसत नाही. मात्र राघव देखील म्हणत असतो की हो आई, तेव्हापासूनच गोदा मावशी सिंधूला कृष्णा म्हणतात. तर गोदा मावशीसुद्धा म्हणते की हो राजश्री ताई, हिला माझ्या घरात येऊन दूध, तूप, लोणी खायला खूप आवडायचं ना, म्हणून मग मी हिला कृष्णाच नाव पाडलं आणि तिला कृष्णाच म्हणते. परंतु राजश्री म्हणत असते की अगं पण तरी. मात्र सिंधू तिला पुढे काही बोलू देतच नाही. ती म्हणते की मदर, पण तू इथे का आली. तुला आराम करायची गरज आहे ना, मग तू घरातल्या घरात का चालत असते. त्यावर राजश्री म्हणते की मला खूप कंटाळा आला होता. तर सिंधू म्हणते पण आता प्रश्न उत्तराचा तास संपला आहे, आता आरामाचा तास सुरू झालाय. त्यामुळे तू चल, तू जाऊन आराम कर. आणि मग ती राजश्रीला स्वतः तेथून घेऊन जाते. तर राघव रागातच गोदा मावशींकडे बघत असतो. त्यानंतर रात्री सिंधू राजश्री जवळच बसलेली असते. ती राजश्रीला औषध घेण्याची विनंती करत असते. मात्र राजश्री काही औषध घेत नाही. ती म्हणत असते की जोपर्यंत मला जी गोष्ट हवी आहे ती मिळत नाही तोपर्यंत मी हे औषध घेणार नाही. त्यामुळे सिंधू तिला विचारत असते की मदर, काय हवं आहे तुला, मला सांग तरी. आणि त्यावर राजश्री म्हणते की सिंधू, याआधीसुद्धा मी तुला म्हटलं होतं की तू हे घर सोडून कुठेही जायचं नाही. मात्र तरीसुद्धा तू हे घर सोडून गेली. त्यामुळे आता तू मला प्रॉमिस कर की तू पुन्हा आम्हाला सोडून, या घराला सोडून कुठेही जाणार नाही. आणि राजश्रीचं ते बोलणं ऐकून सिंधूला राणीने तिच्याकडून घेतलेलं वचन आठवतं. राणीने तिला सांगितलेलं असतं की जेव्हा मी तुला मुलगी दत्तक देईन तेव्हा तुला हे घर सोडून जावंच लागेल.
मात्र इकडे राजश्री म्हणत असते की सिंधू, तू घर सोडून गेल्यामुळे या घराला खूप काही सोसावं लागलं. माझी आणि राघवची तर खूप वाईट अवस्था झाली. त्यामुळे तू प्लीज मला प्रॉमिस कर की तू पुन्हा हे घर सोडून कधीच जाणार नाही, मला सोडून कधीच कुठेच जाणार नाही. आणि त्यावर मग सिंधूसुद्धा राजश्रीचा हात हातात घेत तिला प्रॉमिस करते की मी तुला आणि या घराला सोडून पुन्हा कधीही कुठेही जाणार नाही. आणि ते ऐकून राजश्रीला खूप आनंद होतो आणि मग त्यानंतर सिंधू तिला तिची औषधं घ्यायला सांगते. राजश्री औषधसुद्धा घेते आणि मग सिंधू तिला झोपायला सांगते. तर राजश्री म्हणत असते की आज माझे पाय खूप दुखत आहेत. तर सिंधू म्हणते मग मी पाय पटकन चेपून देऊ का? मात्र राजश्री सांगते की नाही, त्यापेक्षा तू माझ्यासाठी एक छान शांत गाणं गा. आणि मग त्यामुळे सिंधूसुद्धा गाणं गायला सुरुवात करते. ती राजश्रीसाठी छान गाणं गाते. त्यामुळे राजश्रीसुद्धा खूप खुश होते आणि झोपी जाते. त्यानंतर मग जेव्हा सिंधू राजश्रीच्या रूममधून बाहेर येते तेव्हा राघव त्या ठिकाणीच उभा असतो आणि त्याला बघून सिंधू खूपच घाबरते. तिला असं वाटत असतं की सकाळी जो काही प्रकार घडला आहे त्यामुळे तो तिच्यावर आणि गोदा मावशीवर खूप चिडलेला असेल. आणि त्यामुळे ती म्हणते की लंबू, मला माहिती आहे तू आपल्यावर खूप चिडलाय, पण आपण कान पकडून तुझी माफी मागतो, आपल्याला माफ कर. आपण पुन्हा मोठ्या आवाजात बोलणार नाही. आज सकाळी जे घडलं ते पुन्हा घडणार नाही. खरंच आपल्याला माफ कर. त्यावर राघव तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण ती काही ऐकूनच घेत नाही. ती फक्त राघवची माफी मागत असते आणि त्यामुळे राघव तिच्या जवळ जातो आणि सिंधूच्या ओठांवर बोट ठेवत म्हणतो की मी काय म्हणतोय त्याआधी ऐकून तरी घे. त्यामुळे सिंधू गप्प बसते. तर राघव म्हणत असतो की तू एवढे मोठे मोठे डोळे करून माझ्याकडे सतत का ग बघत असते? त्यामुळे मग सिंधू तिची नजर खाली करते. तर राघव म्हणत असतो की खरं तर मला मनापासून तुझे आभार मानायचे आहेत. त्यावर सिंधू विचारते कशासाठी? तर राघव म्हणत असतो की तू आईसाठी जे काही करतेस ना त्यासाठी, आणि मी मनापासून तुझे आभार मानतोय. त्यामुळे सिंधू त्याच्याकडे बघतच राहते. तर राघव हसतच म्हणतो की बघ, परत तुझे डोळे मोठे झाले. आणि मग त्यानंतर तो तेथून निघून जातो. तर सिंधू आश्चर्यानेच त्याच्याकडे बघत असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शकुंतला रत्नपारखींच्या घरी आलेली असते. सिंधूसुद्धा त्या ठिकाणी येते. ती राजश्रीला सांगते की मदर, आपण बाहेर जाऊन येतो, आपलं एक महत्त्वाचं काम आहे. पण राजश्री म्हणते की तुझं काम नंतर कर, आधी इथे येऊन बैस. आणि मग ती सिंधूला तिच्या जवळ बसवते आणि तिला सांगते की उद्या वटपौर्णिमा आहे आणि माझी अशी इच्छा आहे की वटपौर्णिमेची सगळी तयारी तू करावी. आणि ते ऐकून सिंधूला आणि घरातील इतरांना देखील धक्काच बसतो. सगळेच जण तिच्याकडे बघू लागतात आणि मग त्यामुळे सिंधू म्हणते की मदर, आपल्याला माफ कर, पण आपण ही तयारी नाही करू शकत. त्यावर राजश्री विचारते पण का? तर सिंधू म्हणते की आपलं तर अजून लग्नही झालं नाही ना, आणि त्यामुळे या पूजेची वगैरे तयारी आपण करणार नाही. मात्र राजश्री तिला समजावते की लग्न नसलं झालं म्हणून काय झालं, पण मी आता लवकरात लवकर तुझं आणि राघवचं लग्न लावून देणार आहे ना, त्यामुळे मग तुला ह्या पूजेची तयारी करावीच लागेल. आणि ज्या मुलींचं लग्न ठरलंय त्यासुद्धा वटपौर्णिमेचा उपवास करतात. मात्र सिंधू काही तयार होत नाही, कारण पुढे राणी आणि शकुंतला देखील बसलेल्या असतात. तर इकडे रुक्मिणी म्हणत असते की राजश्री, तिची इच्छा नसेल तर ठीक आहे ना, उगाच तिला आग्रह करू नको. पण राजश्री ऐकायला तयार नसते आणि त्यामुळे सिंधू म्हणते की आपण ना त्या अन्वीसाठी काहीतरी करूयात. तर रुक्मिणी म्हणते हो ना, ही तिची पहिलीच वटपौर्णिमा आहे, आपण तिच्यासाठी काहीतरी छान करूयात. तर रेश्मा म्हणते आपण अन्वीसाठी तिला खायला छान छान हेल्दी पदार्थ बनवू. आणि त्यावर सगळेजण हो म्हणतात. सगळेच जण खूप आनंदात असतात. आणि मग त्यानंतर शकुंतला म्हणते की ही आमच्या सुनबाईंची पहिली वटपौर्णिमा आहे, त्यामुळे आम्ही त्यांना एक स्पेशल गिफ्ट देणार आहोत. त्यामुळे सगळेच विचारतात काय? तर शकुंतला त्यांना तिचा खानदानी हार दाखवते. तो हिऱ्यांचा हार असतो आणि तो हार बघून सगळेच जण खूप खुश होतात. शकुंतला त्यांना सांगत असते की हा आमचा खानदानी हार आहे, माझ्या सासूबाईंनी मला दिला होता आणि आता मी माझ्या सुनबाईला देणार. आणि तितक्यात गोदा मावशी त्या ठिकाणी येते. तो हार बघून तर ती खूपच खुश होते. ती सरळ त्या हाराजवळ जाते, त्याच्यावरून हात फिरवत म्हणते की अगं कृष्णे, बघ तरी हा हार, मी असे हिरे आयुष्यात त्याआधी कधीही बघितले नव्हते. आणि तिचं असं वागणं बघून शकुंतला तर खूप चिडते. ती रागातच गोदा मावशीकडे बघत असते आणि तितक्यात गोदा मावशीचं लक्ष सिंधूकडे जातं. सिंधू तिला इशारा करून बाजूला व्हायला सांगते, त्यामुळे गोदा मावशी पटकन बाजूला सरकते. मात्र तिचं हे वागणं शकुंतलाला अजिबात आवडलेलं नसतं.
असतं। त्यानंतर राजश्रीला बोलताना ठसका लागतो। सिंधू तिला पटकन पाणी देते, मात्र रुक्मिणी रेश्माला सांगते की तू राजश्रीला घेऊन तिच्या खोलीत जा, तिला आरामाची गरज आहे। त्यामुळे मग रेश्मा राजश्रीला घेऊन तेथून निघून जाते आणि मग त्यानंतर शकुंतला गोदा मावशीवर खूप चिडते। ती तिला विचारत असते की काय ग चोरटे, माझ्या हाराला हात लावायची तुझी हिंमत कशी झाली? आणि शकुंतलाचं असं बोलणं ऐकून गोदा मावशी खाली मान घालते, तर इतर सगळेच जण त्या दोघींकडे बघत असतात। गोदा मावशी शकुंतलाला समजवण्याचा प्रयत्न करते, मात्र शकुंतला म्हणत असते की आमची पोलीस खात्यामध्ये वरपर्यंत ओळख आहे, जर तू पुन्हा या हाराकडे नजर वर करून बघितलं ना तर बघ मी तुझं काय करतो ते। आणि शकुंतलाची ही धमकी ऐकून सिंधू खूप चिडते। ती म्हणते की काय ग, आपल्या मावशीला बोलायचं काय काम आहे तुझं? पुन्हा तिच्याशी या भाषेत आणि अशा आवाजात बोलायचं नाही। मात्र हे ऐकून शकुंतला तर अजून चिडते। तर सिंधू तिला म्हणत असते की मागच्या वेळी आपण तुझ्यावर केलेला हल्ला तुझ्या लक्षात असेल ना, जर पुन्हा तसंच काही व्हायला नको असेल ना तर मग गप्प बसायचं। आणि सिंधूचं असं बोलणं ऐकून शकुंतला रागातच तिच्याकडे बघू लागते आणि त्यांचा वाद अजून वाढू नये म्हणून मग रुक्मिणीमध्ये पडते आणि ती सिंधूला बाजूला बसायला सांगते। त्यानंतर मग ती शकुंतलाला विचारत असते की आपण उद्या वटपौर्णिमा इथेच साजरी करूयात, मी सगळी तयारी करते, तू आणि अन्वी उद्या सकाळी या। त्यावर शकुंतला म्हणते ठीक आहे। आणि मग त्यानंतर ती मुद्दाम राणीला म्हणते की मधुराणीबाई, वटपौर्णिमेची सगळी तयारी तुम्हीच करावी अशी माझी इच्छा आहे। आणि ते ऐकून राणी खुश होत हो म्हणते। तर गोदा मावशी म्हणत असते पण राजश्रीताईंनी तर सगळे तयारी कृष्णाला करायला सांगितली ना। पण शकुंतला म्हणते की हा आमचा खाजगी प्रश्न आहे, तुम्ही दोघींनी यात पडू नका। आणि मग त्यानंतर रुक्मिणीच म्हणते की सगळी तयारी राणीच करेल, तू काही काळजी करू नको। त्यामुळे राणी खुश होते। तर शकुंतला रागातच सिंधूकडे बघत म्हणते आणि ही मुलगी माझ्या सूनबाईच्या जवळपास सुद्धा फिरकायला नको आहे। त्यामुळे सिंधूला देखील खूप राग येतो। तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राघव मुद्दाम सिंधूच्या सगळ्या आठवणी जाळून टाकत असतो आणि त्या जाळताना म्हणत असतो की सिंधूने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, आता हे सिंधू पुराण बास झालं। आणि तितक्यात सिंधू त्या ठिकाणी येते। राघवचं असं वागणं बघून तिला तर धक्काच बसतो। ती राघवला अडवत विचारते की हे काय चाललंय तुमचं आणि कशासाठी? त्यावर राघव म्हणत असतो कारण कृष्णा, माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला तुझ्याशी लग्न करायचंय। मात्र तितक्यात राणी त्या ठिकाणी येते आणि ती रागातच या दोघांकडे बघू लागते। तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा।